चला बघा, पहिला प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पहिला सहकारी सूतगिरणी कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी कोणती आहे? तर इचलकरंजी ही महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी आपल्याला इचलकरंजी या ठिकाणी चालू करण्यात आलेली होती. त्यानंतर आहे महाराष्ट्रात सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प कोणता आहे? तर चंद्रपूर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात पहिला लोह पोलाद प्रकल्प आपल्याला चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असलेला दिसून येतो. त्यानंतर आहे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? तर दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक आपल्याला असलेले सांगता येतील. मराठी भाषेतील पहिले मासिक, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणतं आहे? तर दर्पण आहे. आणि मराठी भाषेतील पहिले मासिक कोणतं आहे? तर दिग्दर्शन हे मराठी भाषेतील पहिले आपल्याला मासिक असलेलं सांगता येईल. पहिले मासिक हे होय. त्यानंतर आहे मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणते आहे? तर ज्ञानप्रकाश. मराठी भाषेतील पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे? तर ज्ञानप्रकाश हे मराठीतील पहिले वर्तमानपत्र आपल्याला दैनिक वर्तमानपत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. ज्ञानप्रकाश हे होय. महाराष्ट्रात मुलीची पहिली शाळा कोठे सुरू झाली? महाराष्ट्रामध्ये मुलीची पहिली शाळा कोठे सुरू झाली होती? तर पुणे या ठिकाणी 1848 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी ही पुणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिली मुलीची शाळा चालू केली होती. पुणे या ठिकाणी होय. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोणती? महाराष्ट्रामध्ये पहिली सैनिकी शाळा कोणती आहे? तर सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा आपल्याला सातारा या ठिकाणी असलेली दिसून येते. होय. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिला कापड गिरणी कोणती? महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोणती आहे? तर मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आलेली होती. मुंबई या ठिकाणी ही पहिली कापड गिरणी सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणतं? तर महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणतं आहे? तर ताज हॉटेल हे ताज हॉटेल मुंबई या ठिकाणी असलेलं ताज हॉटेल हे महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हॉटेल म्हणून आपल्याला प्रसिद्धीस आलेलं दिसून येतो. ताज हॉटेल मुंबई या ठिकाणी होय. त्यानंतर आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण आहे? तर सुरेंद्र चव्हाण. सुरेंद्र चव्हाण हे महाराष्ट्रातील पहिले असे व्यक्ती आहेत ज्यांनी एव्हरेस्ट शिखर हे सर केलेलं आहे. हे पहिले व्यक्ती होऊन गेलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे भारतरत्न पुरस्कार. भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर भारतरत्न पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आपल्याला होऊन गेलेले सांगता येतील. त्यानंतर आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण? तर ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती कोण होते? तर वि. सा. खांडेकर यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळविलेला आपल्याला दिसून येतो. हे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती होते असे ज्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार मिळविला होता. वि. सा. खांडेकर हे होय. तर त्यानंतर आहे पूर्ण विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर विद्युतीकरण झालेला महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर वर्धा हा जिल्हा आहे. तो संपूर्णपणे आपल्याला विद्युतीकरण झालेला जिल्हा आपल्याला दिसून येतो. वर्धा हा जिल्हा पूर्णपणे विद्युतीकरण झालेला जिल्हा आपल्याला असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण? तर महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक कोण आहे? तर सुरेखा भोसले. सुरेखा भोसले ही आपल्याला महाराष्ट्रातील पहिली महिला रेल्वे इंजिन चालक म्हणून आपल्याला प्रसिद्धीस आलेली दिसून येते. सुरेखा भोसले ही होय. महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी कोणती आहे? तर मुंबई या ठिकाणी जी काही टपाल कचेरी आहे ही महाराष्ट्रामधील सर्वात मोठी टपाल कचेरी म्हणून आपल्याला ओळखले जाते. मुंबई या ठिकाणी होय. महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता?
तर महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वात संपूर्ण साक्षर जिल्हा असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. सिंधुदुर्ग हा जिल्हा संपूर्णपणे साक्षर जिल्हा म्हणून आपण त्याला ओळखल्या जातो. त्यानंतर आहे राष्ट्रपती पदक. राष्ट्रपती पदक प्राप्त करणारा मराठी चित्रपट कोणता? राष्ट्रपती पदक प्राप्त करणारा पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? तर श्यामची आई हा चित्रपट जो आहे, या चित्रपटाने राष्ट्रपती पदक पहिल्यांदा प्राप्त केलं होतं. श्यामची आई या चित्रपटाने आपल्याला राष्ट्रपती पदक हे पदक प्राप्त केलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग कोठे झाला? तर महाराष्ट्रामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग पहिला प्रयोग कोठे झाला होता? वडूज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग वडूज या गावामध्ये करण्यात आलेला होता. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह कोणते आहे? तर षण्मुखानंद सभागृह मुंबई या ठिकाणी असणारं महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह आपल्याला असलेलं सांगता येतं षण्मुखानंद सभागृह हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाट्यगृह असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर. त्याचंच नाव आता बदललेलं आहे, अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे. अहिल्यानगर हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर. मुंबई शहर हा सर्वात लहान आपल्याला क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा म्हणून आपण मुंबई शहर याकडे बघत असतो. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाईचं जे हे शिखर आहे, हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतो, कळसुबाई. आणि कळसुबाई हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न जर विचारला तर अहिल्यानगर किंवा अहमदनगर त्यालाच म्हणतात. हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतो कळसुबाई हे शिखर होय. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा आहे. ठाणे हा जिल्हा आपल्याला सांगता येईल. महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रामधील सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा आपल्याला सिंधुदुर्ग हा या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे? तर रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक आपल्याला किनारपट्टी लागलेला जिल्हा म्हणून आपण रत्नागिरी या जिल्ह्याकडे बघत असतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता आहे? तर चंद्रपूर हा सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा म्हणून आपण चंद्रपूर या जिल्ह्याकडे बघत असतो. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणतं आहे? तर आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आपण असलेलं या ठिकाणी सांगता येतील. आंबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण असलेलं या ठिकाणी सांगता येईल. महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? तर सोलापूर हा जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणून आपण सोलापूर या जिल्ह्याकडे बघत असतो किंवा सोलापूर या जिल्ह्याची आपल्याला ओळख असलेली या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती आहे? तर शताब्दी एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे असलेली म्हणजे की वेगाने धावणारी रेल्वे असलेली दिसून येते, शताब्दी एक्सप्रेस ही होय. महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हा
महाराष्ट्रातील सर्वात जास्त सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा आपण अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्याची ओळख असलेली या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे शिवरायाचा जन्म कोठे झाला. शिवरायाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर शिवनेरी गडावर शिवाजी महाराजाचा आपल्याला जन्म झालेला दिसून येतो. शिवनेरी या गडावर शिवाजी महाराजाचा जन्म झालेला दिसून येतो. निजामशाहीची राजधानी कोणती होती तर निजामशाहीची राजधानी कोणती होती तर अहमदनगर ही निजामची राजधानी होती. तर निजामाची राजधानी कोणती होती तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर ही आपल्याला निजामाची राजधानी असलेली या ठिकाणी सांगता येईल. आदिलशाहीची राजधानी कोणती तर आदिलशाहीची राजधानी कोणती होती तर विजापूर ही आदिलशाहीची राजधानी होती. विजापूर ही होय. शिवरायांचे समाधीस्थळ कोणतं शिवरायांचे समाधीस्थळ कोणतं आहे तर रायगड हे शिवरायांचं समाधीस्थळ असलेलं आपल्याला सांगता येईल. रायगडावर शिवाजी महाराजाची आपल्याला समाधी असलेली सांगता येईल. संत तुकाराम महाराजाचे जन्म ठिकाण संत तुकाराम महाराजाचे जन्म ठिकाण कोणतं आहे तर देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराजाचा आपल्याला जन्म ठिकाण असलेलं सांगता येईल. जिजामातेचं जन्म ठिकाण कोणतं आहे तर राष्ट्रसंत जिजामाता यांचे जन्म ठिकाण कोणतं आहे तर सिंदखेड राजा हे जिजामाता यांचे आपल्याला जन्म ठिकाण असलेलं सांगता येईल. सिंदखेड राजा या ठिकाणी जिजामाता यांचा जन्म झालेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. हिमृशालीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण हिमृशालीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर हे हिमृशालीसाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला ठिकाण सांगता येईल. औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर हे हिमृशालीसाठी प्रसिद्ध ठिकाण होतं. त्यानंतर आहे रंगीत लाकडी खेळण्यासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर रंगीत लाकडी खेळणीसाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे तर सावंतवाडी हे महाराष्ट्रातील लाकडी खेळणीसाठी प्रसिद्ध असलेलं आपल्याला ठिकाण सांगता येईल. सावंतवाडी हे होय. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा प्रविभाग कोणता आहे तर मराठवाडा. महाराष्ट्रातील कमी जंगले असणारा जिल्हा कोणता आहे तर मराठवाडा या विभागामध्ये सर्वात कमी आपल्याला जंगलाचं प्रमाण असलेलं दिसून येते मराठवाड्यामध्ये होय. महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणतं आहे तर महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोणतं आहे तर कोल्हापूर या ठिकाणी कुस्तीगिराचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातं. आपल्याला कोल्हापूर या जिल्ह्याला कुस्तीगिराचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो. जायकवाडी धरणाचे दुसरं नाव काय आहे जायकवाडी धरणाचे दुसरं नाव काय आहे तर नाथसागर हे आपल्याला जायकवाडी या धरणाचं दुसरं नाव असलेलं या ठिकाणी सांगता येईल. जायकवाडीचं नवीन नाव आपल्याला नाथसागर असलेलं या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर काय कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे तर कोयना धरणाचे दुसरे नाव काय आहे तर शिवाजी सागर हे आपल्याला कोयना धरणाचे दुसरे नाव असलेले या ठिकाणी सांगता येईल. शिवाजी सागर हे होय. प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे प्रसिद्ध अंबाबाई मंदिर कोठे आहे तर कोल्हापूर या ठिकाणी प्रसिद्ध अंबाबाई मंदिर असलेलं आपल्याला कोल्हापूर या ठिकाणी दिसून येतं. तुळजाभवानी मंदिर कोठे आहे तर तुळजापूर या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तर हे तुळजापूर या ठिकाणी आहे. संत साईबाबा मंदिर कोठे आहे तर शिर्डी या ठिकाणी संत साईबाबा यांचे मंदिर आपल्याला शिर्डी या ठिकाणी असलेलं सांगता येईल. गजानन महाराज मंदिर कोठे आहे तर शेगाव या ठिकाणी गजानन महाराज यांचे मंदिर आपल्याला शेगाव या ठिकाणी असलेलं सांगता येईल. गजानन महाराज यांचं मंदिर हे शेगाव या ठिकाणी असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे श्री स्वामी समर्थ मंदिर कोठे आहे तर अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मंदिर असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थाचे मंदिर आहे. तर विठ्ठल मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोठे आहे तर पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपल्याला असलेलं सांगता येईल. त्यानंतर आहे खंडोबा मंदिर कोठे आहे तर जेजुरी या ठिकाणी खंडोबा मंदिर असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जेजुरी या ठिकाणी खंडोबा रायाचे मंदिर आहे. तर चांद बिबीचा महाल कोठे आहे
तर चांद बीबीचा महाल कोठे आहे तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये चांद बीबीचा महाल असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पेशव्याची राजधानी कोणती होती तर पेशव्याची राजधानी आपल्याला कोणती होती तर पुणे ही पेशव्याची राजधानी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. पुणे ही होय. इंद्राच्या नगरीचे नाव काय आहे तर इंद्राच्या नगरीचे नाव काय आहे तर अमरावती हे इंद्राच्या नगरीचे नाव असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. इंद्राच्या नगरीचे नाव आहे तर अमरावती हे आहे. बीबी का मकबरा कोठे आहे तर बीबी का मकबरा हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर. औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला बीबी का मकबरा असलेला या ठिकाणी दिसून येतो. संत ज्ञानेश्वर महाराजाचे जन्मगाव कोणते आहे तर आप्पेगाव. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मगाव कोणतं आहे तर आप्पेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे आपल्याला आप्पेगाव हे जन्मगाव असलेले दिसून. महाराष्ट्रातील द्राक्षाचा जिल्हा कोणता आहे. महाराष्ट्रातील द्राक्षाचा जिल्हा कोणता आहे तर नाशिक हा द्राक्षाचा जिल्हा आपल्याला महाराष्ट्रातील असलेला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा कोणता आहे तर नंदुरबार हे आपल्याला महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून आपण नंदुरबार या जिल्ह्याकडे बघतो. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेली आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर पुणे या ठिकाणी सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण पुण्याकडे बघत असतो. ऊसतोड कामगाराचा जिल्हा कोणता आहे तर ऊसतोड कामगाराचा जिल्हा कोणता आहे तर बीड हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला आपण दिसून येतो. जुन्या मराठी कवींचा जिल्हा कोणता आहे तर बीड हा जुन्या मराठी कवींचा जिल्हा आपल्याला कोणता आहे तर बीड हा जुन्या मराठी कवींचा जिल्हा आपल्याला असलेला दिसून येतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसुधारकांचा जिल्हा. महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसुधारकांचा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी हा महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसुधारकांचा जिल्हा आपल्याला रत्नागिरी हे असलेला दिसून येतो. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर रायगड या जिल्ह्याला महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार असे म्हटले जाते. रायगड या जिल्ह्याला तांदळाचे कोठार या नावाने आपण ओळखत असतो. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा कोणता आहे तर रायगड हा महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. रायगड या जिल्ह्याची ओळख ही महाराष्ट्रातील मिठागराचा जिल्हा म्हणूनही या ठिकाणी ओळखली जाते. महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असे कोणत्या जिल्ह्यास म्हटले जाते तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे ज्वारीचे कोठार आहे तर सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार असलेला आपल्याला सोलापूर या जिल्ह्याची ओळख असलेली या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता आहे तर महाराष्ट्रातील शूरवीरांचा जिल्हा कोणता आहे तर सातारा हा शूरवीरांचा जिल्हा असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मराठवाड्याची राजधानी कोणती आहे तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्याची राजधानी कोणती आहे तर औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आपल्याला या ठिकाणी असलेली सांगता येईल. त्यानंतर आहे गोदावरी नदीचे उगमस्थान. गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे तर त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी आपल्याला गोदावरी नदीचा उगम असलेला या ठिकाणी सांगता येईल. भीमा नदीचा उगम कोठे होतो तर भीमाशंकर या ठिकाणी. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि या भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा आपल्याला उगम होताना दिसून येतो. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. त्यानंतर आहे कृष्णा नदीचा उगम कोठे होतो तर कृष्णा नदीचा उगम हे महाबळेश्वर या ठिकाणी होतो. आणि महाबळेश्वर कुठे आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम आपल्याला होताना दिसून येतो. ताडोबा अभयारण्य कोठे आहे. ताडोबा अभयारण्य कोठे आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला ताडोबा अभयारण्य दिसून येतो. ताडोबा अभयारण्य हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतो. त्यानंतर आहे कळसू
कळसुबाई अभयारण्य कोठे आहे? तर कळसुबाई अभयारण्य कोठे आहे? तर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला कळसुबाई अभयारण्य हे दिसलेलं, कळसुबाई अभयारण्य म्हणजेच कळसुबाई जे शिखर आहे त्या ठिकाणी आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दिसून येतो. आणि अहमदनगर या जिल्ह्यालाच आपण अहिल्यानगर या नावाने ओळखले जातो. महानुभाव पंथाचे केंद्र कोणते आहे? तर महानुभाव पंथाचे केंद्र कोठे आहे? तर नांदेड या ठिकाणी आपल्याला महानुभाव पंथाचे मोठे केंद्र असलेले आपल्याला दिसून येते. नांदेड या जिल्ह्यामध्ये महानुभाव पंथाचे मोठे मंदिर आपल्याला पंथाचे केंद्र असलेले दिसून येतं. संत कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? संत कवी मुकुंदराज यांची समाधी कोठे आहे? तर अंबाजोगाई बीड या ठिकाणी आपल्याला संत कवी मुकुंदराज यांची समाधी आपल्याला अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी असलेली दिसून येते. वेदांची एकूण संख्या किती आहे? तर आपल्याला 4 वेदांची संख्या या ठिकाणी दिसून येते. 4 वेदांची संख्या आपल्याला दिसून येते. त्यानंतर आहे यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ कोठे आहे? तर समाधी स्थळ कोणता आहे? तर प्रीती संगम कराड या ठिकाणी जो काही प्रीती संगम आहे त्या ठिकाणी आपल्याला संत यशवंतराव चव्हाण यांचे आपल्याला समाधी स्थळ असलेलं दिसून येते. प्रीती संगम कराड या ठिकाणी आपल्याला यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्थळ आहे. शिवरायांचा राज्याभिषेक कोठे झाला? तर शिवरायांचा राज्याभिषेक कोठे झाला? तर रायगड किल्ल्यावर आपल्याला शिवरायांचा आपल्याला राज्याभिषेक झालेला दिसून येतो. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झालेला दिसून येतो. त्यानंतर आहे संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? तर संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे? तर आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वराची समाधी आपल्याला असलेली दिसून येते. आळंदी या ठिकाणी आहे. संताची भूमी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर संताची भूमी असे कोणत्या नदीस म्हटले जाते? तर गोदावरी या नदीस संतांची आपल्याला भूमी असे म्हटले जाते. गोदावरी या नदीस संताची भूमी म्हणून ओळखल्या जाते.